हरि ओम. हरि ओम. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरि ओम. गेल्या आठवड्यामध्ये आपण दुसऱ्या अध्यायाला म्हणजे सांख्य योगाला सुरुवात केली. सांख्य योगामध्ये हा मोठा अध्याय आहे. त्याच्यातला अजून आपण बघितलं की पहिल्या अध्यायाचं कथानक जवळपास पहिल्या 10 श्लोकांपर्यंत चालू राहिलेलं आहे. त्यामुळे इझी चेंज ओव्हर झालंय. त्यामुळे एकदम झटका बसणार नाही. तर सांख्य योगाचा मी अर्थ सांगितला होता मागच्या वेळेला. सांख्य म्हणजे सम्यक आख्यातम, योग्य प्रकारे सांगितलं गेलेलं आणि कशाबद्दल, सत्तत्वाबद्दल सांगितलेलं समग्र कथन म्हणजे सांख्य. आणि योग म्हणजे या सतशी जोडलं जाणं, ह्याला म्हणायचं सांख्य योग. आणि सांख्य योगाचा अजून एक अर्थ आपण बघितला होता सत्बुद्धी. कारण सतशी जोडलं जाण्यासाठी ज्ञानाने युक्त अशी बुद्धी ही गरजेची आहे. आत्मतत्व जाणण्यासाठी ज्ञानयुक्त बुद्धी गरजेची आहे. आणि अशी सांख्य बुद्धी अर्जुनाला अत्यावश्यक होती, कारण त्याचा सगळा अज्ञानामधून निर्माण झालेला विषादी आत्मस्वरूपाविषयीचं अज्ञान आहे. आणि म्हणून तो फक्त वरवरच्या सांसारिक गोष्टींनी अत्यंत विचलित झालेला असा दिसतो. आता गेल्या अध्यायामध्ये तो रथामध्ये बसलाय आणि आता तो रथामध्ये बसलेला कसा दिसतोय याचं वर्णन संजयानी पहिल्या श्लोकामध्ये इथे केलेलं. तेव्हा गीता पहिला श्लोक वाच. वाचतेस ना? अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. या श्लोकाचा आपण फक्त अर्थ बघू. संजय म्हणाला, काय म्हणाला? तम तथा कृपयाविष्टम, त्या तशा कृपेनी म्हणजे करुणेनी अंतःकरण भरून गेलेल्या, व्याप्त झालेल्या, अश्रुपूर्णाकुलेक्षणम, अश्रूंनी डोळे भरून गेलेल्या, आणि विषीदंतम, विषाद करणाऱ्या अर्जुनाला, इदम वाक्यम म्हणजे हे वाक्य, मधुसूदनः उवाच, मधुसूदन म्हणाले. आता हे वाक्य जे म्हटलेलं आहे ते पुढच्या श्लोकामध्ये आलेले. आता इथे अर्जुनाची 3 त्यांनी विशेषणं दिली आहेत. कृपयाविष्टम, अश्रुपूर्णाकुलेक्षणम आणि विषीदंतम. इथे कृपेनी अर्जुन व्याकुळ झालेला आहे आणि कृपेची व्याख्या बघितली होती की हे सगळे माझे आहेत अशा भावनेतून जे विशेष प्रेम एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण होतं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल निर्माण होतो आणि त्या स्नेहाने आपण त्याला चिकटतो, त्याला कृपा असं म्हणतात. आणि ह्या कृपेनी, ह्या कृपारूपी चिखलात जणू अर्जुनरूपी राजहंस हा रुतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचं विवेक ही शक्ती जी राजहंसाची सांगितली जाते ती सगळी नाश पावलेली आहे आता तात्पुरती. आणि मग श्रीकृष्ण त्याला ज्ञानाचं सगळे अंघोळ घालून त्याचा तो विवेक जागृत करणार आहे. आणि म्हणून विवेक जागृत करणाऱ्या श्रीकृष्णाचं नाव हे ठेवलंय मधुसूदन इथे वापरलेलं. इथे मधूचा अर्थ अहंकार आणि अहंकाराचा अर्थ मी किंवा माझं असं वाटणं. कारण या मी माझ्यातनच त्याला तो विषाद निर्माण झालेला आहे ना. तर हा झाला पहिला श्लोक. आता पुढचा श्लोक वाचूया. श्री भगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन. आता इथे श्रीकृष्णांनी एकदम अर्जुनाला खडसावायलाच सुरुवात केली की आधी आपण त्याच्या श्लोकाचा आधी अर्थ बघूया. श्री भगवान उवाच, श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, अनार्यजुष्टम म्हणजे आर्यांना म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींना न शोभणार, अस्वर्ग्यम म्हणजे स्वर्गाला म्हणजेच उच्च लोकाला किंवा उच्च अवस्थेला जाण्यासाठी जे प्रतिबंध निर्माण करेल, तुमची अवनती करेल, अधोगती करेल असं अकीर्तिकरम
कीर्तीला काळीमा फासणारं किंवा कीर्ती कमी करणारं असं काय, इदम कश्मलम, असं हे मालिन्य. विषमे म्हणजे आणीबाणीच्या वेळी, त्वा कुतः समुपस्थितम, तुला कुठून प्राप्त झालं. म्हणजे हे भलत्याच वेळेला भलतच वागणं, बोलणं, विचार करणं हे कुठून बाबा तुझ्यामध्ये उत्पन्न झालं, असा सवाल श्रीकृष्ण अर्जुनाला करताय. ते कश्मल ह्याचा आपण अर्थ बघितला तर ती बुद्धीचं मालिन्य किंवा विचारांमधली गढूळता, ह्यालाच कर्दम असं संबोधलेलं आहे अलीकडच्या श्लोकाच्या संदर्भात जी ओवी आपण ज्ञानेश्वरीमध्ये वाचली होती ना ती. आणि अनार्यजुष्ट, अस्वर्ग्य आणि अकीर्तिकर अशा तीन ही विशेषणं कश्मलासाठी वापरली. तुला जे वाटतंय ते कसं आहे हे तीन प्रकारचं आहे आणि या तीन विशेषणांनी त्याच्या तीन ईषणा जागवण्याचा प्रयत्न करतायत. एकतर पहिलं कुलाला उद्देशून त्यांनी आवाहन केलं की तुझं कुळ हे थोरा मोठ्यांचं आहे, अत्यंत धर्मानी चालणाऱ्या अशा योद्ध्यांचं आहे. आणि जेव्हा युद्ध चाललेलं असताना क्षत्रियाचा स्वाभाविक धर्म आहे की युद्ध प्राणपणाने करायचं आणि विजय मिळवण्यासाठी करायचं. तर ते सगळं सोडून तू हे काय चालवलेस. पहिलं अनार्य ज्येष्ठांनी ते सांगितलं. मग अस्वर्ग्यम, क्षात्र धर्म काय सांगतो की युद्धामध्ये लढता लढता जर मरण जरी आलं तरी त्याच्यामध्ये स्वर्ग प्राप्त होतो, म्हणजे पुण्यच प्राप्त होतं. तर ते सोडून युद्ध सोडून पळून जाणं हे क्षत्रियांच्या धर्माला साजेसं नाही, हे सांगतायत त्याला. आणि तिसरं आहे अकीर्तीकरण, म्हणजे तुझी स्वतःची कीर्ती सुद्धा अत्यंत जाज्वल्य आहे, अत्यंत शुभ्र धवल अशी आहे. अनेक प्रकारचे पराक्रम तू मोठमोठे गाजवलेले आहेस आणि त्या सगळ्या कीर्तीला बट्टा लावणारं असं वर्तन तू हे ऐन युद्धाच्या वेळेला का करतोयस, असा सवाल आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आधी तीन प्रसंगांचा उल्लेख मुख्यत्वे करून केलाय अर्जुनाचं अतुलनीय असं शौर्य दाखवण्यासाठी. ते आपण तीन बघितलेले आहेत मागच्या वेळेला. की एक तो चित्ररथ गंधर्वाला त्यांनी जिंकलं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं होतं ते शंकराला युद्धामध्ये हरवलं म्हणण्यापेक्षा शंकराशी झुंज घेतली हेच मोठं काम होतं. शंकर काही त्याला हरणार नव्हते, कारण क्षत्रियांचा महादेव हा मोठा देव समजला जातो, म्हणजे क्षत्रियांचा मूळ देव हा महादेव समजला जातो. पण पाशुपतास्त्र ग्रहण करण्याच्या योग्यतेचा वीर म्हणून तू शंकरांची युद्ध करून स्वतःला सिद्ध केलंस आणि तू असा स्वजनांच्या मोहात गुरफटून हातपाय काय गाळून बसतोयस, असा त्याचा अर्थ. आता पुढे तिसरा श्लोक. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतद्वैजुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तुबोत्तिष्ठ परन्तप. अर्थ बघू. हे पार्था, क्लैब्यम मास्मगमः, नपुसकत्व म्हणजे नामर्दपणा, दुबळेपणा किंवा अपुरुषार्थ या अशा हीन अवस्थेकडे तू जाऊ नकोस. एतत्वयी न उपपद्यते, हे तुला शोभत नाही. हे परंतप, हे शत्रूंना जेरीला आणणाऱ्या अर्जुना, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ, हे क्षुद्रपणा आणताय, हे तुझं हृदयाचं दुबळेपण तुला ते टाकून दे आणि उठ आणि युद्ध कर. इथे आपण बघितलं होतं की पार्थ आणि परंतप ही दोन अर्जुनासाठी वापरलेली संबोधन ही खास आहेत. मुद्दाम त्याला विशेष काही उद्देश आहे. कुंतीवरून त्याला पार्थ येणं, पृथेचा मुलगा तो पार्थ असं त्याचं नाव पडलेलं आहे. मग कुंतीची आठवण करून देण्याचं कारण काय, तर कुंती ही अतिशय स्वाभिमानी ही क्षत्रिय स्त्री आहे आणि सतत कौरवांचं जे लांगुलाचालन किंवा पडतं घेणं कौरवांच्या समोर हे जे पांडव करतायत युधिष्ठिराच्या नेतृत्वाखाली, ते तिला मान्य नाहीये. धर्माच्या नावाखाली, धर्माचरण करण्याच्या नावाखाली असं स्वाभिमान शून्य जीवन जगतायत पांडव, हे तिला पटत नाहीये. कारण ती एकेकाळची महाराणी होती आणि तिला जेव्हा ही सर्व 5 पांडव द्रौपदीसह वनवासात गेले तेव्हा विदुराच्या आश्रयाने राहावं लागलं. ही गोष्ट तिच्या फार जिव्हारी लागलेली होती. तेव्हा आपला मान सन्मान, आपल्या न्यायाचं राज्य हे मिळवण्याकरता लढणंच आता आवश्यक आहे, असा संदेश श्रीकृष्णाच्या द्वारा ऑलरेडी तिने पाठवलेला आहे. की बस झाला आता सामोपचाराची भाषा,
आता युद्ध करा आणि आपलं न्याय्य राज्य मिळवा, त्याच्यासाठीच मी तुम्हाला जन्म दिलेला आहे. इतकं स्पष्ट तिने संदेश पाठवलेला आहे. म्हणून त्याचं स्मरण करून की तुझ्या आईची जी तळमळ आहे, आईची जी खरी इच्छा आहे, ती लक्षात घेऊन तू लढणंच योग्य आहे, हे त्याला सांगायचंय. आणि परंतप हे दुसरं विशेषण, की तू शत्रूंना जेरीला आणणारा आहेस, शत्रूंच्या समोर नांगी टाकणारा, शस्त्र टाकणारा नाहीस. तेव्हा त्याच्या पराक्रमाची आठवण करून देणारं हे दुसरं. आणि क्लैब्यम वास्मगमः, क्लैब्य म्हणजे त्याला चक्क नामर्द म्हणून त्याच्या वर्मावर बोट ठेवून त्याचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न श्रीकृष्णाने इथे केलेला आहे, की तुझं हे नपुसकत्व सोड, पुरुषासारखा वाग आणि पुरुषार्थ गाजव. हे करताना आपण बघितलं की श्रीकृष्णाचं काय अलौकिकत्व आपल्याला दिसलं, वेगळेपण काय जाणवलं, की त्यांना अर्जुन खूप जवळच आहे. पण जेव्हा तो वेड्यासारखं वागतोय तेव्हा त्याला तितक्याच कडक शब्दात समज द्यायला ते मागे पुढे पाहत नाहीयेत. आणि अगदी त्याला कडक शब्दात नामर्द वगैरे म्हणून सुद्धा हिणवण्यापर्यंत जरी ते त्याच्यावर सात्विक संताप त्यांना आलेला असला, तरी मनातून त्यांचा जो जिव्हाळा आहे अर्जुनाबद्दलचा, तोही त्याच वेळेला यत्किंचितही कमी झालेला नाही. हे विशेष. आता हृदयाचं खरं सामर्थ्य, ते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम हे जे शब्द आहेत त्याच्याविषयी थोडंसं बोलूया. हृदयाचं सामर्थ्य कशात असतं, तर ते विवेकात असतं. आणि तो विवेक हा विषादामुळे लयाला गेलेला आहे ना अर्जुनाच्या बाबतीत. त्यामुळे त्याचं हृदय असं दुबळं झालंय आणि नको ते विचार करतंय. म्हणून विवेक जागवण्याचे या श्लोकामध्ये, पहिल्या या दोन्ही श्लोकामध्ये 2 आणि 3 मिळून श्रीकृष्णाने प्राथमिक प्रयत्न केले, की थोडं साधं बोलून बघूया. त्याच्या पराक्रमाची त्याला आठवण करून देऊ, त्याच्या आईचा उपदेश त्याला सांगू, तो शूरवीर आहे, क्षत्रियांचा काय धर्म आहे हे सांगू, कुलाची परंपरा काय आहे हे सांगू, तुझे काय पराक्रम आहेत हे सांगू. एवढं पुरेसं होईल असं वाटतंय त्यांना, पण ते झालेलं नाहीये दुर्दैवाने. पण मागच्या वेळेला मी एक म्हणलं होतं की या श्लोकामध्ये या कथेला सोडूनही एक विशेष अर्थ लपलेला आहे. त्या विशिष्ट एक वेगळी शिकवण हा श्लोक देतो, आणि ती शिकवण आपण आधी बघू आणि मग आपण पुढच्या 4थ्या श्लोकाकडे जाऊ. हा श्लोक स्वामी विवेकानंदांना फार आवडलेला होता. आणि जेव्हा पारतंत्र्यामध्ये हिंदू लोक हे पारतंत्र्यात जगण्याची त्यांना जणू काही सवय झाली असे नामर्दपणे वागत होते, तेव्हा हिंदूंचा स्वाभिमान जागवण्यासाठी विवेकानंदांनी या श्लोकाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केलेला होता. त्यांना असा संदेश द्यायचा आहे की जेव्हा आपल्यावर अन्याय होतोय आणि तो अन्यायाविरुद्ध लढण्याची आपल्यात क्षमता आहे, त्यावेळेला प्रतिकार न करता जर आपण गप्प बसलो आणि आजूबाजूला परकीय सत्ताधारी जेव्हा आपल्या समाजातल्या लोकांचं शोषण करतायत, त्याच्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करून जे हिंदू लोक स्वतःला धार्मिक म्हणवून घेत आहेत एकीकडे, आणि एकीकडे स्वस्थ राहतायत आणि अन्याय सहन करतायत, त्यांची अस्मिता जागवण्यासाठी हा श्लोक विवेकानंदांनी वापरला होता. इथेही अर्जुनाची अस्मिता जागवण्यासाठी हा श्लोक श्रीकृष्ण भगवान वापरतायत. आता आपण 4था श्लोक पुढचा वाचू. आता इथे अर्जुन पुढे बोलायला लागला. आता अर्जुन यांना उत्तर देतोय. आता ह्यांनी थोडक्यात जमताय का बघू असं जे श्रीकृष्णाने घेतलेला होता पवित्रा, तो काही जमत नाहीये, आणि त्याला अर्जुन काय प्रत्युत्तर देतोय ते आपण 4थ्या श्लोकापासून बघू. वाच गीता 4था श्लोक. वाचतेस? वाचते. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. आपण आधी पद फोडून वाचू, फार नाहीये. कथं भीष्मं अहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हौ हरिसूदन. आता अन्वय. अर्जुन उवाच, म्हणजे अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना भीष्मं च द्रोणं प्रति, भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध. ते कसे भीष्म आणि द्रोणाचार्य? पूजार्हौ म्हणजे आम्हाला पूजनीय आहेत असे. हे हरिसूदन, हे हरी म्हणजे शत्रूंचा नाश करणाऱ्या श्रीकृष्ण, अहम
इषुभिः कथम योत्स्यामि, मी यांच्याशी प्रत्यक्ष बाणांनी कसं युद्ध करू. म्हणजे अर्जुन परत आता नुसता अर्थ सांगते. अर्जुन म्हणतो की हे मधुसूदना, हे द्रोण आणि भीष्म जे आहेत ते माझ्यासाठी अत्यंत वंदनीय आहेत. तर त्यांच्याशी या युद्धामध्ये मी बाणांनी कसा लढू त्यांच्या विरुद्ध. आता इथे काही काही शब्द ना आपल्याला थोडे अनावश्यक किंवा विचित्र वाटतात. आता संख्ये म्हणजे युद्धामध्ये, मग युद्धामध्ये धनुष्यबाणाने नाही लढायचं तर कशाने लढणार. मग हे मुद्दाम म्हणण्याचा काय गरज आहे की युद्धामध्ये बाणांनी कसं लढू. आपण बघूयात आता ते की का तसं म्हणते. ते प्रत्येक शब्दाची योजना काहीतरी विशिष्ट कारणाने आहे. आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे या श्लोकापासून युद्ध निवृत्तीचा 5वा टप्पा सुरू होतो. आपण मागच्या आठवड्यामध्ये हे बघितलं होतं की पहिल्या अध्यायातल्या 26व्या श्लोकापासून अर्जुनाची युद्ध निवृत्तीचा प्रवास सुरू झाला आणि तो संपतो कधी की मी आता लढणार नाही असं तो जेव्हा स्पष्ट म्हणतो तिथपर्यंत हा त्याचा प्रवास आहे. युद्ध निवृत्तीची इच्छा निर्माण होणं आणि मी आता लढणार नाही असं स्पष्ट म्हणून थांबणं, इथपर्यंतचा प्रवास हा वेगवेगळ्या टप्प्यातून झालाय. त्यातले 4 टप्पे आपण मागच्या वेळेला बघितले होते. त्याचा एक झटकन अगदी 2-2 वाक्यामध्ये मी आढावा घेऊन हा आता 5वा टप्पा आपला सुरू होईल, जो या श्लोकापासून सुरू होतो आणि 9व्या श्लोकापर्यंत चालतो. हा शेवटचा टप्पा आहे युद्ध निवृत्तीचा. पहिला टप्पा सुरू झाला 26 ते 30 या श्लोकांमध्ये. त्याच्यामध्ये स्वजन आहेत, हे सगळे माझे स्वजन आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, अशी भूमिका अर्जुनाने घेतली. त्याला पहिला ते रिअलाइज झालं की आपल्याला हे युद्ध करताना स्वजनांना मारावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे तो एकदम हक्कून गेला. आणि त्याचा वेगवेगळ्या शरीरावरती आणि मनावरती काय परिणाम झाले हे त्या 26 ते 30 मध्ये सांगितलेले की जे आपल्याला माहिती आहे. सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वगैरे वगैरे. मग 31 ते 35 पुढच्या 5 श्लोकांमध्ये त्यांनी असा पवित्रा घेतला की स्वजनांना मारण्यामध्ये मला काहीही रस नाहीये. पण कशासाठी मारायचं स्वजनांना. राज्य मिळवण्यासाठी किंवा राज्य मिळवून मला सुख मिळेल, वेगवेगळे विषयाचे उपभोग घेता येतील, मला ह्याच्यात काही रसच नाहीये. ह्याच्यासाठी मला स्वजनांना मारण्याची इच्छा नाही. त्याचं वैराग्य एकदम उफाळून वर आलेलं इथे. आणि पुढे 36 ते 45 मध्ये तो खूप पापपुण्याची धर्म अधर्माची चर्चा करतोय आणि एवढा मोठा कुलक्षय माझ्या हातून होणार, एवढं मोठं पाप माझ्या हातून होणार. मग कुलक्षयाचे वेगळे वेगळे गंभीर परिणाम, त्याच्यामुळे कुळातल्या स्त्रिया बिघडतील, मग वर्णसंकर होईल, त्याच्यामुळे अनेक पिढ्या नरकात अनंत काळापर्यंत खितपत पडतील, एवढे सगळे भीषण परिणाम होणार असणार, ते युद्ध मी कसं काय करू अशी तो बाजू मांडतो. आणि मग 46 आणि 47 मध्ये 46व्या श्लोकात तो म्हणतो की कौरवांकडून मारलं गेलं तरी 72, पण मी त्यांना मारणार. 47व्या मध्ये तो रथात बसतो, धनुष्यबाण बाजूला ठेवून. इथपर्यंत आपण झालं. आणि आता तो पुन्हा एकदा मध्ये मग श्रीकृष्णांनी त्याला एक सौम्य समज, काही कडक शब्द वापरून पण थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला. आणि आता तरीही अजून त्याच्या मनातली काही युद्ध न करण्याची भावना जात नाहीये. आता जितक्या तीव्रपणे भगवंत युद्ध करण्यासाठी त्याला प्रवृत्त करतायत, तितक्याच तीव्रपणे, तितक्याच जोरदारपणे युद्ध न करणं कसं बरोबर आहे हेच अजूनही अर्जुन पकडून बसलेला आहे. फक्त एक आहे की तो युद्धाचाच फक्त निषेध करतो. म्हणजे तो श्रीकृष्णाचा किंवा श्रीकृष्ण जे सांगणारे किंवा सांगतोय त्याचा तो निषेध करत नाहीये. म्हणजे तो त्याला उडवून लावत नाहीये किंवा कुठलंही त्याची मर्यादा सोडून तो वागत नाहीये. पण त्याचा एक लक्षात आलंय की आपण लढायचं नाही म्हणून जे काही तत्वज्ञान मांडलं, जी काही आर्ग्युमेंट्स केली, वेगवेगळे भीषण परिणाम, असं असं होईल, असं असं होईल वगैरे सगळं सांगितलं, ह्याचा काही परिणाम त्याला जो अपेक्षित होता तो परिणाम कृष्णावर काहीही होत नाहीये. त्यामुळे त्यांनी आता आपलं खरं कारण सांगायचं ठरवलं या श्लोकात. तिकडचं विदाउट बीटिंग अराउंड द बुश डायरेक्टली तो मुद्द्यावर आला. खरं कारण काय आहे आपलं न लढण्याचं, तर ते भावनात्मक कारण आहे आणि ते म्हणजे भीष्म द्रोणांच्या विरुद्ध लढणं मला शक्य नाही.
हे खरं कारण आहे. बाकी ते सगळी काढीव कारण आहे, सगळं जुळवाजुळव केलेली आहे. वकील कशी सगळी केस पुटअप करतात, डेव्हलप करतात, तसं सगळं केलेलं आहे. मग काय सांगतो तो अर्जुन याच्यामध्ये, इथे ते पूजार्ह हा शब्द आलाय. पूजार्ह म्हणजे पूजा करण्यास योग्य. मग पूजा कशाने केली जाते? फुलांनी, सुगंधी द्रव्यांनी, अक्षतांनी, वेगवेगळ्या उपचारांनी. तर हे सगळे उपचार सोडून त्यांच्या शरीरात बाणांनी जखमा करायच्या, म्हणजे केवढा हा विरोधाभास, केवढी ही विरोधी कृती, ही कल्पना सुद्धा मला सहन होत नाही, असं अर्जुन याच्यामध्ये म्हणतोय. आता इथे दोन संबोधन वापरली, तर मधुसूदन आणि अरिसूदन. मधुसूदनाचा अर्थ मधु नावाच्या दैत्याला मारणारा, आणि अरिसूदन म्हणजे अरि म्हणजे शत्रू, आणि शत्रूंचा नाश करणारा. तर ही दोन कारणांसाठी ही दोन संबोधनं वापरलेली. एक म्हणजे एक साधं आवाहन केलंय, एक लक्ष वेधून घेण्यासाठी आपण बोलायला सुरुवात करताना जी हाक मारतो ना ती. आणि दुसऱ्यांदा वापरलेलं जे संबोधन आहे ते जास्तीचं आव्हान आहे, ते आपलं म्हणणं ठासून पटवून देण्यासाठी. म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो की नाही, अरे बाबा, ऐक रे बाबा. हे दोनदा बाबा का म्हटलंय? अरे ऐक रे बाबा, असं नुसतं म्हटलं तर तो इम्पॅक्ट येत नाही, त्याच्यासाठी वापरलंय. हे एक कारण आहे. आणि दुसरं, अर्जुनाला सुचवायचंय अप्रत्यक्षपणे की मधु हा दैत्य होता आणि अरी म्हणजे शत्रू. तर हे श्रीकृष्णा, तू सुद्धा अनेकांशी युद्ध करून अनेक दैत्यांना लोळवलेला आहेस आणि अनेक शत्रूंचा नाश केलेला आहेस. पण इथे माझ्या समोर जे आहेत ते भीष्म द्रोण आहेत, जे ना दैत्य आहेत ना माझे शत्रू आहेत. ते अत्यंत वंदनीय असे माझे गुरु आहेत. त्यांची फुलांनी पूजा करण्याची त्यांची योग्यता आहे आणि त्यांचे केवढे तरी उपकार माझ्यावर आहेत. आणि शास्त्रवचन, आता अर्जुन शास्त्र शिकलेला आहे आणि तो दाखला म्हणजे एक एक दाखले दिल्याशिवाय बोलत नाही. क्रॉस रेफरन्सेस पण तो देतोय की मी म्हणतो याला हा रेफरन्स आहे. शास्त्रवचन पण तो सांगतोय की गुरुजनांशी वाक्कलह सुद्धा करू नये, म्हणजे तोंडानी सुद्धा, सुस्त शब्दांनी सुद्धा मांडू नये किंवा वादवितंडवाद करू नये, असं धर्मशास्त्र सांगतं. तर मग त्यांच्यावर शस्त्रप्रहार मी कसा करणार? तर एक शास्त्रवचन असं आहे, गुरुम हुं कृत्य तुम कृत्य विप्रम विजित्य वादे श्मशाने जायते वृक्षः कंक गृध्रोपसेवितः. हुं कृत्य आणि तुम कृत्य म्हणजे मी तू मै म्हणतो ना, तसं मी तू असं एकेरीवरती येऊन गुरुशी जो बोलतो, किंवा विप्रम विजित्य, विप्र म्हणजे वेदज्ञानी ब्राह्मण किंवा आत्मज्ञानी ब्राह्मणाला विप्र म्हणतात. तर त्या ब्राह्मणाबरोबर निष्कारण वितंडवाद करून जो जिंकल्याची बढाई मारतो, मी जिंकलो, त्याला काय, त्याचं ते तो पापच करतो एका प्रकारे. आणि त्या पापाचं प्रायश्चित, पापाचं फळ त्याला काय मिळतं? तो स्मशानातला वृक्ष बनतो पुढच्या जन्मामध्ये, आणि त्याच्यावरती कंक आणि गिधाड असे दुष्ट पक्षी, अशुभ पक्षी त्याच्यावरती बसतात, असं एक शास्त्रवचन आहे. आणि दुसरं एक आहे, सही विद्यास्ततम जनयती तच्छ्रेष्ठम जन्मः शरीरमेव माता पितरौ जनयतः. त्याच्यात काय म्हटलंय की शरीराला माता पिता जन्म देतात, तो एक जन्म, पण गुरु विद्या देऊन दुसरा जन्म जणू काही तुम्हाला देतात, विद्यावंत करून तुम्हाला श्रेष्ठ तुमची योग्यता वाढवतात. तर हा जो विद्या प्राप्ती नंतरचा तुमचा जन्म जो तुम्हाला मिळतो, जणू काही दुसरा जन्म मिळतो, तो जास्त श्रेष्ठ आहे. माता पिता फक्त शरीराला जन्माला घालतात, पण तुमची बुद्धी प्रगल्भ करणं, तुमच्या भावना विकसित करणं, तुम्हाला तुमच्यातला विवेक जागृत करणं, हे सगळं काम विद्या देणारे गुरु करतात. मग आता आपल्याला विद्यावंत करणारे कोण आहेत? ते भीष्म आणि द्रोण. आणि अर्जुनाला ह्याची सतत जाणीव होती. म्हणजे अर्जुनाला जेवढं श्रीकृष्णाचं स्मरण नित्य होतं, तेवढंच भीष्म आणि द्रोणांबद्दलचं प्रेम आणि कृतज्ञता ह्याचंही स्मरण त्याला निरंतर होतं. कारण त्याचा स्वभाव रुजू होता ना, साध्या सरळ स्वभावाचा होता तो, आणि अत्यंत सुसंस्कारित होता. आता असं नव्हतं की म्हणून यापूर्वी अर्जुन कधीच भीष्म द्रोणांच्या विरुद्ध लढलाच नव्हता का? अनेक प्रसंग आहेत आधीचे. विराटाबरोबरच्या युद्धामध्ये, म्हणजे विराट राजावरती जेव्हा कौरव सेनेनी
काहीतरी कुरापत काढून, म्हणजे पांडवांचा आता अज्ञातवास संपत आला होता, त्यांना उघड पाडायचं म्हणून जेव्हा हल्ला चढवला होता तेव्हा त्या सगळ्या सेनेमध्ये भीष्म आणि द्रोण होते आणि त्यांना संमोहनास्त्र करून अर्जुनाने त्यांचं पारिपत्य केलं होतं. पण ह्या युद्धामध्ये गोष्ट अशी होती की हे निर्णायक युद्ध होतं. इथे फायनल निर्णय लागणार होता की एकतर पांडव जिंकतील किंवा कौरव जिंकतील, आणि जे जिंकतील त्यांच्या विरुद्ध जो पक्ष असेल त्याचा पूर्ण नाश होणार. त्यामुळे गुरूंचा पूर्ण नाश केल्याशिवाय हे युद्ध जिंकणं त्याला शक्य नव्हतं, आणि म्हणून तो त्यांच्याशी युद्ध करायला कचरतो. आता भीष्मांचं पांडवावरील प्रेम आणि द्रोणाचार्यांचं पांडवांवरचं प्रेम याविषयी आपण आधी सुद्धा बोललेलो आहोत. अगदी थोडक्यामध्ये थोडासा आठवण करून घेऊ, पुढे जाऊ. जर कोणी नंतर जॉईन झालं असेल तर त्यांच्यासाठी या कथा उपयोगाला येतील म्हणून, कारण बरेच नंतर लोक जॉईन होत गेले, त्यांना थोडस माहिती असावं म्हणून. आता भीष्मांचं पांडवांच्या जीवनातलं स्थान याविषयी आपण बोललो होतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की पांडवांचा जन्म हा पंडू राजा त्याच्या 2 राण्यांसह जेव्हा वनात गेलेला होता, सिद्धाश्रम म्हणून तिथे तो राहायला गेलेला होता, त्याची कुंती आणि माद्री या 2 राण्यांसह, कारण त्याला कर्दम ऋषींचा शाप होता आणि त्याला आपल्या पत्नीशी समागम केल्यानंतर मृत्यू येणार होता. म्हणून कुंतीकडचे जे वर होते ते सर्व वापरून कुंती आणि माद्री यांना हे 5 मिळून त्या दोघींना हे 5 पुत्र झाले. पण शेवटी होणारं कधी टळत नाही, त्यामुळे तो प्रसंग आलाच आणि एका बेसावध क्षणी पंडूराजाचा मृत्यू झाला. पंडूराजाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ही मुलं खूप लहान होती. तेव्हा भीष्मांना जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा कुंतीसह 5 पांडवांना ते हस्तिनापूरमध्ये घेऊन आले आणि त्यांचं तिथून पुढचं सगळं संगोपन, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था, त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना प्रेम देणं, म्हणजे जे काही एक पिता आपल्या मुलांसाठी करेल ते सगळं आजोबा असूनही त्यांनी त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली होती. म्हणजे ही सगळी मुलं आजोबांच्या अंगाखांद्यावर खेळत लहानाची मोठी झालेली होती. तेव्हा साहजिकच भीष्मांच्या विरुद्ध शस्त्र उगारणं हे अर्जुनाला खूपच अवघड होतं. आणि दुसरा त्याचा वीक पॉइंट होता म्हणजे द्रोणाचार्य. द्रोणाचार्य आणि अर्जुन ही एक अनेक जे श्रेष्ठ गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत त्याच्यातली एक महत्वाची जोडी समजली जाते की द्रोणाचार्यांचं मन हे वेगवेगळ्या प्रसंगामध्ये अर्जुनाने आपली रुजुता दाखवून, आपलं युद्ध कौशल्य दाखवून किंवा आपलं शिक्षणातली प्रचंड तळमळ दाखवून वेगवेगळ्या प्रकारे जिंकलं होतं. खरं तर अश्वत्थाम्याबद्दल द्रोणाचार्यांना सगळ्यात जास्त प्रेम होतं, कारण त्यांचा मुलगा होता. म्हणजे अर्जुनापेक्षाही खरं म्हणजे अश्वत्थाम्यावर त्यांचं काकडवर जास्तच प्रेम होतं स्वभावतः मुलगा म्हणून. आणि म्हणून ते काय करत असत की सगळ्या मुलांना काही काही कामं सांगायची. तेव्हा ह्या पांडवांना कौरवांना वगैरे लहान लहान तोंडाची भांडी कमंडलू घेऊन पाणी भरायला पाठवत असत आणि अश्वत्थाम्याला मात्र मोठी कळशी घेऊन मोठ्या तोंडाचं भांड घेऊन पाठवत असत. त्यामुळे काय व्हायचं, तो पटकन पाणी भरून यायचा आणि मग बाकीची सगळी मुलं येईपर्यंत मध्ये जो वेळ मिळायचा त्याच्यात ते काही वेगळ्या गोष्टी गुपचूपपणे अश्वत्थाम्याला शिकवत असत. तर ही गोष्ट अर्जुनाला कळली, कारण अर्जुन हा नेहमी सावध होता. बऱ्याच त्याच्या सावधपणाचे खूप किस्से आपल्याला आपण बघितलेत आणि अजूनही बघू. तो अत्यंत सावध असल्यामुळे त्याच्या ही गोष्ट लक्षात की गुरुजी असं करताय. मग त्यांनी ही क्लुप्ती लढवली की त्याला वरुणास्त्र येत होतं. त्या वरुणास्त्राचा वापर करून तो पटकन आपला कमंडलू भरायचा आणि अश्वत्थाम्याच्या जोडीनेच तो परत यायचा. आणि मग त्यामुळे अश्वत्थाम्याच्या बरोबर त्यालाही ते शिक्षण आपोआप त्या देणं भाग पडायचं. पण त्यातही द्रोणाचार्यांच्या हे लक्षात आलं की ह्याला शिकण्याची तळमळ आहे, ह्याला शिकण्याची आस आहे आणि ह्या सावध आहे. हे गुण, ह्या गुणांनी द्रोणाचार्य जिंकले गेले आणि त्यांनी आपल्या मुलाबरोबर बरीचशी अस्त्रविद्या त्याला दिली. मागे मी माहेश्वरी विद्येबद्दल पण एक कथा सांगितली होती की दुर्योधन हा सतत स्पर्धा करत असे आणि अर्जुनापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं यावं असं त्याला नेहमी वाटायचं. म्हणून अर्जुन कधीतरी असाच पाणी भरायला गेलेला असताना गुपचूप दुर्योधन येऊन त्यांना विनंती करतो की आम्हाला अर्जुनाला येत नसेल असं आम्हाला काहीतरी शिकवा. आणि द्रोणाचार्यांचा नाईलाज होतो आणि ते त्याला माहेश्वरी विद्या शिकवायला प्रयत्न करतात.
त्याच्यामध्ये असं असतं की एक त्या माहेश्वरी विद्येचा जो मंत्र आहे त्या मंत्राने तो बाण मंत्रवून घ्यायचा आणि एखाद्या झाडावरती सोडायचा आणि त्या झाडावरची जेवढी पानं खाली पडतील तेवढी शत्रूमधले लोक मरणार, त्यांची मुंडकी, शत्रू पक्षातली लोकांची मुंडकी पडणार. अशी ती माहेश्वरी विद्या असते की त्याला शिकवतात आणि ह्याच्या हातून फक्त एक झाडाचं फक्त एक पान पडतं तेव्हा ते भयंकर उदास होतात की अरे एवढी माहेश्वरी विद्या शिकवतं पण शिष्य पण त्या पात्रतेचा पाहिजे ना. आणि इकडे अर्जुनाच्या बाबतीत काय होतं, अर्जुन जो पाणी भरायला गेलेला असतो तिथे त्या दिवशी त्याला कर्मधर्म संयोगाने जलदेवतांचं दर्शन होतं आणि तो त्यांची स्तुती करतो, त्यांचं पूजन करतो, त्यांना प्रसन्न करतो आणि त्या त्याला वर देतात की तुला मनापासून जी विद्या शिकायची असेल ती विद्या तुला सहज साध्य होईल, विशेष कष्ट न करता. ह्या वर मिळवून तो परत येत असतो तेव्हा त्याला त्या वटवृक्षाखाली काही पानं पडलेली दिसतात आणि तो अत्यंत सावध असतो. पुन्हा त्याच्या सावधपणाचा हा दुसरं उदाहरण. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की काहीतरी इथे घडलेलं आहे. इथे काय बरं घडलेलं असावं, तो विचार करायला लागतो. तुम्ही माहेश्वरी विद्येबद्दल ऐकलेलं असेल कदाचित, त्याला वाटतं की ही तर माहेश्वरी विद्या तर नसेल आणि जलदेवतांच्या त्या वरदानामुळे तो ज्या विद्येचा विचार करतोय की त्याला सहज सहज स्फुरते आणि त्याला अवगत होते आणि त्याचा प्रयोग म्हणून तो त्या वटवृक्षावरती नेम धरतो आणि सगळी पानं खाली पडतात. तर आणि मग तो परत येतो, तो कोणाला काही बोलत नाही, तो पुन्हा परत येतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळ्यांचा तो पुन्हा क्लास चालू असतो द्रोणाचार्यांचा, तेव्हा सगळ्या शिष्यांच्या समक्ष पुन्हा एकदा दुर्योधन द्रोणाचार्यांना विनंती करतो की मला माहेश्वरी विद्या शिकवा. आणि मग तेव्हा ते शिकवायला सुरुवात केल्यानंतर अर्जुन म्हणतो की मला येतंय हे. मग यांना प्रश्न पडतो की तुला कसं येतंय आणि मग ही पानं तूच पाडलीस का मग काल? तो म्हणतो हो, माझ्या म्हणजे त्या माहेश्वरी विद्येचा प्रयोग करता करताच सगळी पानं पडलेली. मग ते म्हणतात पण तू एक त्याच्यामध्ये चूक केलीस, तुला जो मी कमंडलू पाण्याने भरून आणायला सांगितला होता त्यातलं पाणी मला पूजेसाठी वापरायचं होतं आणि तो कमंडलू खाली ठेवायचा नव्हता. तू हे सगळे उद्योग केले असले तो कमंडलू तू मस्तपैकी खाली ठेवून दिला असशील, हे बरोबर नाहीये. तो म्हणला नाही, मला त्याचंही भान होतं. मग ते म्हणले शक्यच नाही, पण कमंडलू हातात घेऊन तुला हे कसं करता येईल? त्याचंही प्रात्यक्षिक दाखवलं की एक कमंडलू एका बाणाच्या टोकाला बांधला आणि तो बाण वर सोडला आणि तो बाण वरून खाली येण्याच्या आत दुसरा बाण माहेश्वरी विद्येने मंत्रून एका झाडावरती तो सोडला आणि त्या झाडाची सगळी पानं खाली पडली. तोपर्यंत तो कमंडलू घेतलेला त्याला बांधलेला होता तोही बाण परत आला. त्यांनी निसंशयपणे द्रोणाचार्यांना सिद्ध केलं की ही माहेश्वरी विद्येचा प्रयोग मीच केला होता आणि तो यशस्वी पद्धतीने केला होता. आणि मग तो अतिशय लाडका शिष्य त्यांचा न बनेल तरच नव्हे आणि त्याचं हे कौशल्य, त्याची सावधगिरी हे सगळं पाहून त्यांनी त्याला भरभरून अस्त्र शस्त्र विद्या शिकवली. त्यांनी फक्त त्याला एक अस्त्र शिकवलं नव्हतं, ते म्हणजे ब्रह्मशिरस किंवा ब्रह्मास्त्र. पण ते शिकवावं त्यांनी अर्जुनाला असंही एक प्रसंग घडला. एकदा द्रोणाचार्य नदीमध्ये स्नानासाठी उतरलेले असताना एका मगरीने त्यांची मांडी पकडली. मग एकच गोंधळ सुरू झाला. सगळे विद्यार्थी जवळपासच होते पण कोणाला काय करावं ते सुचत नव्हतं. अर्जुनाने प्रसंगावधान राखून बाण अशा पद्धतीने सोडले की त्याचा वरचा जबडा आणि खालचा जबडा हा तुटून बाजूला पडला आणि अलगद द्रोणाचार्यांची मांडी त्याच्यातनं बाहेर पडली आणि द्रोणाचार्य वाचले. हे झाल्यानंतर तर द्रोणाचार्यांच्या गळ्यातला तो ताईतच बनला आणि मग त्यांनी त्याला ब्रह्मशिरस किंवा ब्रह्मास्त्र शिकवलं. हे ब्रह्मास्त्र त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं नव्हतं, पण जरी तो त्यांचा लाडका होता तरीही त्यांना त्याचा स्वभाव पण माहिती होता ना, त्याचे वडीलच होते ते. तो किती उतावळा आहे, किती कोपिष्ट आहे आणि एकदा राग आला की त्याला कसं तो आवरत नाही हे सगळं माहिती असल्यामुळे त्यांनी ते ब्रह्मशिरस अस्त्र अश्वत्थामाला बराच काळ शिकवलं नव्हतं अर्जुनानंतर सुद्धा. पण तो एकदा खनपटीलाच बसला की नाही मला, म्हणजे शेवटी पुत्र हट्ट, मग त्याला त्याच्या पुत्र हट्ट पुरवावा लागला आणि त्याला ते ब्रह्मशिरस अस्त्र शिकवावं लागलं. त्यांनी त्याला खूप इन्स्ट्रक्शन्स दिल्या की हे तुला मी अस्त्र शिकवतोय पण हे अत्यंत महत्वाचं अस्त्र आहे आणि हे करताना संयम पाळणं किंवा योग्य व्यक्तींच्या संगतीत राहणं, चांगलं वागणं हे सगळं गरजेचं आहे. पण यातली एकही इन्स्ट्रक्शन किंवा नियम त्यांनी अर्जुनाला कधीच सांगितलं नव्हता, पण अर्जुनाबद्दल त्यांना शंकाच नव्हती.
अतिशय लाडका होता. तर असे हे द्रोणाचार्य आणि अर्जुनाचे इतके घट्ट संबंध असताना मग ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाच्या तोंडी फार सुंदर ओव्या घातलेल्या आहेत ज्ञानेश्वरांनी, त्या आपण वाचू. एकदा मी याचा उल्लेख कधीतरी आधी केलेला आहे, पण आपण आता ही ओवी नीट बघूया. मग तो द्रोणाचार्यांचा हा पट्ट शिष्य अर्जुन श्रीकृष्णाला काय म्हणतो, मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला, येणे उपकारे काय आभारैला, वधितया ते. मी पार्थू द्रोणाचा केला, म्हणजे मी जो आज धनुर्धारी पार्थ म्हणून जो इथे उभा आहे, ती सगळी द्रोणाचार्यांची किमया आहे. द्रोणाचार्यांच्यामुळे आज जो कोणी मी आहे तो आहे, कारण त्यांनी मला धनुर्वेद इतका चांगल्या पद्धतीने शिकवला. मग हे त्यांचे माझ्यावर जे एवढे उपकार आहेत, त्या उपकाराबद्दल मी आभार काय अशा पद्धतीने मानू की त्यांचा वध करू, इतका कृतज्ञपणा मी कसा करू. पुढची ओवी आहे, जेथीची या कृपा लाहीजे वरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे, ज्यांनी आपल्यावर कृपा केली त्यांच्या विषयीच असं उलट वागायचं, उलटा विचार करायचा, असं करायला मी काय भस्मासुर आहे का, असा अर्जुन विचारतो. आणि इथे भस्मासुराचं एक छोटीशी गोष्ट आहे. आता त्याचं नाव त्या गोष्टीनंतर भस्मासुर पडलंय का आधी हे मला माहिती. एक असुर आहे आणि त्यांनी शंकराची खूप तपश्चर्या केली आणि आशुतोष म्हणजे चटकन तपश्चर्येला प्रसन्न होणारा असा शंकर त्याला प्रसन्न झाला. आणि मग त्याच्याकडे काय वर मागितला या असुराने, की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं भस्म व्हायला पाहिजे. आणि शंकर म्हणतात तथास्तु. आता हे मिळाल्यानंतर, हा वर मिळाल्यानंतर त्या असुरांनी काय करावं, पहिला प्रयोग तो शंकरांच्या वरतीच करायला निघाला. तो म्हणतो, थांबा आता तुमच्याच डोक्यावर मी हात ठेवतो आणि काय होतंय ते बघतो. मग शंकर पळून निघतात, त्याच्यापासून पळ काढतात आणि पळता पळता ते विष्णूचंच नामस्मरण करतात, की त्याला माहिती असतं की आता ह्या अवघड प्रसंगातून आपल्याला सोडवेल कोणी, तर तो विष्णूच. आणि मग विष्णू मोहिनीच्या रूपामध्ये तिथे अवतीर्ण होतात आणि त्या असुराला आपल्या सुंदर रूपाने ते आकृष्ट करतात आणि मग अतिशय सुंदर नृत्य ते करायला लागतात. आणि त्याला आवाहन करते, तू ही माझ्या बरोबर नृत्य करतोय, मी तुला वश होईल. आणि मग तो भस्मासूर पण पागल होऊन त्याच्या पाठोपाठ नृत्य करायला लागतो. आणि मग वेगळ्या वेगळ्या हावभाव मुद्रा करताना, नाचताना असं सहजच हात ठेवल्यासारखा ते डोक्यावरती काहीतरी हात ठेवतात आणि हाही स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवतो. आणि मग त्यावेळेला तो स्वतःच्याच हातामुळे तो वर त्याचा सिद्ध होतो आणि स्वतःच त्याचं भस्म होतं. असे ती भस्मासुराची गोष्ट आहे. तर ज्या शंकराकडनं वर मिळाला त्याच्यावरतीच हा प्रयोग करण्याचा उलटी बुद्धी भस्मासुरासारखी माझी झाली असं मला वाटतंय, की ज्यांनी मला शिकवलं ती सगळी अस्त्र शस्त्र मी त्यांच्यावरतीच वापरू, हे मला नाही जमणार, असं तो म्हणतोय. आता त्यांनी हे सर्व सांगितलं की गुरुजनांवर मी काय बाण टाकणार नाही, हे अगदी स्पष्टपणे अर्जुनाने सांगितलं. पण त्याला माहितीये की भगवंत हे ऐकल्यानंतर काय बरोबर असं आहे का, असं काही साधं ऐकणार नाहीये. ते चतुर आहेत. जसं मी शास्त्राचा आधार घेऊन माझी बाजू पटवतोय, तसंच शास्त्राचा आधार घेऊन तेही मला प्रत्युत्तर करणारच. कारण असंही शास्त्र वचन आहे की गुरु जर गर्विष्ठ असला किंवा त्याच्या ठाई काय करावं काय करू नये ह्याचा विवेक जर ढळलेला असला त्याचा, तर त्याचा त्याग करावा. मग असा शास्त्र वचन घेऊन जर मला यांनी आर्ग्युमेंट केलं तर आपल्याला लढावं लागेल. मग त्याला मला सिद्ध काय बोलू मी यांच्याशी. कारण आता भीष्मद्रोण जरी गुरुजन असले तरी आततायी कौरवांची बाजू त्यांनी घेतलीये, म्हणजे अधर्माची साथ ते देत आहेत. त्यामुळे त्यांचा वध करायला काहीच प्रत्यय नाही. हे उघड उघड आपल्याला उपदेश येणार आहे श्रीकृष्णाकडून, याची त्याला कल्पना आहे. आणि म्हणून तो पुढच्या श्लोकात आता काय म्हणतो ते आपण बघूया. 5वा श्लोक वाचू का? गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. गुरून् अहत्वा हि महानुभावान् श्रेयः भोक्तुं भैक्षम अपि इह लोके हत्वा अर्थकामान् तु गुरून् इह एव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्.
आता अन्वय बघू. महानुभावान गुरून अहत्वा, परमपूज्य, महानुभाव म्हणजे अत्यंत श्रेष्ठ, परमपूज्य गुरुजनांना अहत्वा म्हणजे न मारता, इहलोके म्हणजे या जगात, भैक्षम भोक्तुम अपि श्रेयः, भिक्षांना खाऊन राहणं हे देखील कल्याणकारी आहे. ही म्हणजे कारण, असं का? गुरुन हत्वा इह म्हणजे गुरूंना मारून, इथे म्हणजे या पृथ्वी तलावर, रुधिर प्रदिग्धान म्हणजे त्यांच्या रक्तानी माखलेले, अर्थकामान भोगान एव तु भुंजीय, अर्थ काम भोगच तर भोगायचे आहेत ना. म्हणजे गुरूंना न मारता भिक्षांना खाणं सुद्धा मला परवडतंय, कारण त्यांना मारून मला काय मिळणार आहे, तर त्यांच्या रक्तानी माखलेले भोग तेच तर भोगायचे, त्यासाठी मला त्यांना मारणं हे इष्ट वाटत नाही. आता इथे भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान म्हणजे त्यांच्या रक्तानी माखलेले भोगच तर भोगायचेत ना, ही जी अर्जुनाची भावना आहे ती ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमधून कशी व्यक्त छान झाली आहे ते बघूया. देवा नव नवनिशिती शरी, वावरोनी यांच्या जिव्हारी, भोग गिवसावे रुधिरी, बुडाले जे. दोन ओव्या आहेत, एक ही 48वी आणि पुढची 49वी, एकत्र बघू. ते काढून काय किजती, लिप्त केवी सेविजती, मज नये हे उपपत्ती याची लागी. म्हणजे काय म्हणतात अर्जुन, काय म्हणतोय, दुसऱ्याच्या इच्छेनी लिप्त असलेली भोग ही माणसं भोगीत नाही. आता दुसऱ्याच्या इच्छेने म्हणजे काय, इथे कौरवांना हवेत ना हे राज्यभोग, राज्यासाठीच तर हे युद्ध पेटलेलं आहे, त्या राज्यावर त्यांची नजर आहे. तर जे राज्य त्यांना हवंय त्या राज्यामध्ये त्यांच्या वासना गुंतलेल्या आहेत, आणि असं दुसरे, आपण म्हणतो ना पदरचं खावं पण नजरचं खाऊ नये, अशी एक म्हण आहे. म्हणजे आपण काही खात असलो पण त्याच्यावर कुणा क्षुद्र व्यक्तीची जर नजर पडली तर आपण तू घेऊन टाक, आपल्याला ते खायला अप्रशस्त वाटतं. नको, ह्याची नजर किंवा ह्याचा जीव ज्याच्यावर गेलाय, आशा गेलीये, ते आपण खाल्लं तर आपल्याला त्रास होईल. तसं अर्जुन म्हणतं की ज्या राज्यावर ह्यांची वासना आहे ते राज्य जर आम्ही मिळवलं तर ते भोगताना काही आम्हाला आनंद होणार आहे का, किंवा आम्हाला ते पचेल का, आम्हाला त्याचा आनंद घेता येईल का, तर नाही घेता येणार. त्यांच्या वासना आम्हाला त्रासच देतील, आणि शिवाय आम्हाला आठवणही होईल की आम्ही आमच्या गुरूंना मारून हे राज्य मिळवले, असा याचा अर्थ. भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. पुढे दुसरी महत्वाची गोष्ट तो काय बोललाय, श्रेयो भोक्तुम भैक्षमपी लोके, म्हणजे भिक्षा मागणं सुद्धा परवडलं. आता याला आपल्या बोली भाषेत जे आपण म्हणतो की भिकेचे डोहाळे लागणं, तसं म्हणता येईल की हे भिकेचे डोहाळे का लागलेत अर्जुनाला, भिक्षा मागण्यापर्यंत कुठे गेली त्याची मजल. तर ह्याचं परत मूळ कुठे, धृतराष्ट्रांनी संजयाबरोबर पाठवलेला निरोप, त्याच्यामधले शब्द सहीच्या सही या परिस्थितीमध्ये अर्जुनाच्या मनात वेगवेगळ्या वेळांना येत जात आहे. काय म्हणला होता तो, या निरोपात काय सांगितलं होतं की युद्धाशिवाय जर कौरव तुला तुझा भाग देत नसतील, तुम्हाला राज्य देत नसतील, तर तू अंधक आणि वृष्णी या 2 राज्यांमध्ये भिक्षा मागून तुम्ही 5 पांडवांनी आपला उदरनिर्वाह करा, पण युद्ध करून राज्य मिळवणं म्हणजे मोठं पाप आहे, तर हे युद्धाचं पाप तुम्ही करू नका. ह्याच्यातून त्याचा हा सगळा मनोविकार बळावलेला आहे की भीक सुद्धा मागितली तरी चालेल वगैरे. आता गुरुन हत्वा ही महानुभावा, ह्या आपण कोळीकडचा विचार करूया. तर भीष्म द्रोणांचा उल्लेख अर्जुन कसा करतोय, महानुभाव किंवा गुरु. तर गुरु कुणाला म्हणावं ते एका श्लोकात सांगितलेलं आहे. उपाध्याय पिता ज्येष्ठ भ्राता चैव महीपती, मातुल श्वशुरस्त्राता मातामह पितामह, बंधुज्येष्ठ पितृव्यश्च पुंस्येते गुरवस्मृताः. कुणाला गुरु म्हणता येईल त्याची एक मोठी यादी या श्लोकात दिलेली आहे. उपाध्याय हे ज्यांच्यामुळे आपलं शिक्षण होतं असे आचार्य, त्यांना उपाध्याय म्हणता येईल. आपला पिता, ज्येष्ठ भ्राता म्हणजे मोठा भाऊ, राजा, मातुल म्हणजे मामा, श्वशुर म्हणजे सासरे, त्राता म्हणजे आपला कुठल्याही प्रसंगी त्यांनी रक्षण केलेलं आहे किंवा आपलं रक्षण करू शकेल असं सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे असा कोणी. मातामह आणि पितामह, मातामह म्हणजे आईचे वडील, आईकडून जे आपले आजोबा असतात ते, आणि पितामह म्हणजे वडिलांचे वडील. बंधुज्येष्ठा, बंधू म्हणजे इथे नातेवाईक असा अर्थ घ्यायचा, आणि नातेवाईकांमध्ये जो श्रेष्ठ आहे तो
पितृव्य म्हणजे चुलता, असे सर्वजण यांना गुरु असं म्हटलं जातं. तर गुरु या शब्दाचा एक अर्थ आहे मोठा, आणि हे मोठे पण वेगवेगळ्या प्रकारामुळे आलेलं असू शकतं. गुरु ग्रहाला गुरु नाव पडण्याचं कारण त्याचं वजन खूप जास्त आहे, सगळ्यात मोठा आहे तो आकाराने, म्हणून गुरु हा शब्द कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी वापरला जातो. मग तो वयाने मोठेपण असेल, मानाने असेल, ज्ञानाने असेल, शिक्षणाने असेल, अनुभवाने असेल, पराक्रमाने किंवा आणखीन कुठल्या वेगळ्या सद्गुणांनी ते गुरुत्व प्राप्त झालं असेल, तर असे हे गुरुजन हे वंद्य असतात. त्यांना नमस्कार करायचा असतो, ते वध्य नसतात, ते मारण्यासाठी योग्य नसतात. पण या गुरुजनांचा विवेक जर ढळला असेल तर त्यांना शासन करावं, आणि असंही शास्त्रामध्ये म्हणजे काही मनुस्मृतीत मला वाटतं असं एक वचन आलेलं आहे. आणि भीष्मांचा विवेक तर नक्कीच ढळलेला होता, हे आपल्याला त्यांच्या तोंडच्या एका श्लोकावरून कळतं. युद्धापूर्वी जेव्हा ते युधिष्ठिराला भेटले होते, तेव्हा युधिष्ठिराशी बोलता बोलता ते असं म्हणले होते, अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित इति सत्यम महाराज बद्धोस्म्यर्थेन कौरवैहि. भीष्म पर्वामध्ये हा सगळा भाग आलेला आहे, युधिष्ठिराशी भीष्मांचं बोलणं, आणि त्याच्यात त्यांनी असं म्हणणं. आणि हे अर्थस्य पुरुषो दासः ही उक्ती फार प्रसिद्ध आहे, म्हणून मी हा श्लोक मुद्दाम सांगायचं ठरवलं. आता अर्थ काय याचा? हे महाराज, इथे युधिष्ठिराला उद्देशून महाराज म्हटलेलं आहे, अर्थस्य पुरुषो दासः म्हणजे पुरुष हा अर्थाचा दास आहे. अर्थ म्हणजे इथे संपत्ती, वैभव, परंतु अर्थ मात्र कुणाचाच दास नाही. म्हणजे अर्थाच्या हाती सगळी सत्ता आहे पैशाच्या ठिकाणी. हे जे म्हटलेलं आहे ते खरंच आहे. हे कोण म्हणताय? भीष्माचार्य म्हणतायत युधिष्ठिराला, मला कौरवांनी द्रव्यानी बांधून ठेवलेलं आहे. इतकं स्पष्ट भीष्माचार्य बोललेले आहेत. आणि ह्या त्यांच्या उक्तीवरून हे अनुमान काढायला काहीच हरकत नाही की खरोखर त्यांचा विवेक ढळला होता. बाकी असतील ते मोठे, ते खूप नीतिशास्त्र धर्मशास्त्र जाणणारे होते, अत्यंत पराक्रमी होते, अत्यंत निस्पृह होते, त्यांची राजनिष्ठा कमालीची होती, हे सगळं बरोबर. पण अर्थाचा दास असं त्यांनी स्वतःला म्हणावं, असा त्यांनी स्वतःचा उल्लेख करावा, असं काहीच घडलेलं नव्हतं. ते काय कुरुवंशाचे पेड सर्व्हंट, पेड एम्प्लॉई नव्हते. द्रोणाचार्य होते, द्रोणाचार्य हे नियुक्त आचार्य होते, पण भीष्म पितामह आहेत, त्यांची निष्ठा कुरुवंशाच्या गादीपाशी आहे. मग पांडव कोण होते? कुरुवंशीय नव्हते? कुरुवंशीयच तर होते पांडव सुद्धा. मग त्यांचा जो न्याय्य अधिकार आहे, त्यांच्या राजसत्तेतला वाटा हा त्यांचा अधिकार आहे. मग त्यांची बाजू न्याय्य असताना अर्थस्य पुरुषो दासः असं म्हणून भीष्मांनी जी काही कौरवांची बाजू घेतली, त्याला काही अर्थच नव्हता. ते त्यांचं स्वधर्मापासून ढळलंच होतं, आणि त्यामुळे ते वध्य होते. आणि म्हणूनच कृष्णाने अर्जुनाच्या युक्तिवादाला ढिम्म काहीही प्रतिसाद दिला नाही, अजिबात. आणि हे त्याच्या चेहऱ्यावरून अर्जुनाला कळलं. आता हे जे सगळं मी बोलतेय ना, हे ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांना धरून आहे बरं का. तर गीतेतले श्लोक वाचून आपल्याला ह्याच्यातलं काही कळत नाही, पण ज्ञानेश्वरीत इतके बारीक बारीक म्हणजे भावछटा अर्जुनाच्या, श्रीकृष्णाच्या ह्या ज्या दिलेल्या आहेत, म्हणून ज्ञानेश्वरीचं अजून एक नाव आहे भावार्थ दीपिका. म्हणजे त्या शब्दांमध्ये जो लपलेला भावछटा आहे त्याच्यावर जे प्रकाश टाकते, म्हणून त्याला भावार्थ दीपिका म्हणतात. तर फार सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आहे. इथे आता अर्जुनाला असं वाटतंय की हा आपल्याला काही म्हणजे रिस्पॉन्स देत नाहीये, आपण एवढं म्हणून सुद्धा. तेव्हा आता ह्याची मनोधारणा इतकी बलवान आहे की हा आपल्याला युद्ध करायला लावणार, त्याचंच ऐकायला लावणार. या भीतीने आता अर्जुन काय म्हणतोय ते ज्ञानेश्वरीत बघा काय म्हटलंय ते. ऐसे अर्जुन ते अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. त्या अवसरी म्हणजे त्या प्रसंगी अर्जुन काय म्हणतो, हे श्रीकृष्णा अवधारी म्हणजे लक्ष देऊन ऐक. पण ते जो काही सांगतोय ते त्या मुरारी कृष्णाच्या कानी पडूनही त्याला ते आवडत नाहीये किंवा त्याच्या मनाला येत नाहीये. परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. हे जाणोनी पार्थू भ्याला, मग पुनरुपी बोलो लागला, म्हणे देवो का चित्त या बोला देतीच ना. मग आता त्याचा हा असा कोल्ड रिस्पॉन्स बघून अर्जुन घाबरला. म्हणजे आपण एवढं सांगतोय ह्याला पटतच नाहीये.
असं म्हणून अजून एक प्रयत्न म्हणून तो पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन आता काय म्हणतो ते आपण श्लोक वाचूयात. अजून 5 मिनिटं आहेत. थोडक्यात मी सांगते कारण ह्याच्याविषयी हा श्लोक थोडा लहान आहे. विवरण त्याचं थोडक्यात सांगते. 6वा श्लोक वाच. वाच गीता. 6वा श्लोक मी वाचते. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यदवा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः न च एतद्विद्मः कतरत् नः गरीयः. काय होत आहे? विद्मः कतरन्नो गीता गरीयो मी म्हटलाय श्लोक आपण पुढे यद्वा जाऊया. 5च मिनिट आहेत. ऐकलंस का? ऐकू येत नाहीये का? तुझा ऐकू येत नाहीये नीट एकतर आणि त्यामुळे मी श्लोक म्हटलाय. आपण पुढे जाऊया. ठीक आहे. न च एतद् विद्मः कतरत् नः गरीयः यद्वा जयेम यदि वा नः जयेयुः यान एव हत्वा न जिजीविषामः ते अवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. आता अन्वय बघू. एतच्च न विद्मः म्हणजे आम्ही हे जाणत नाही. नह म्हणजे आम्हाला. कतरत गरीयः काय करणं अधिक श्रेष्ठ आहे. गरीय म्हणजे अधिक श्रेष्ठ. यद्वा किंवा जयेम म्हणजे आम्ही जिंकू. यदि वा नहा जयेयुः का आम्हाला ते जिंकते. यान हत्वा न जिजीविषामः जिजीविषा म्हणजे जगण्याची इच्छा. ज्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छा नाही म्हणजे जगावंसं वाटणार नाही ते एव धार्तराष्ट्राः तेच धृतराष्ट्र पक्षीय प्रमुखे अवस्थिताः आमच्या समोर युद्धामध्ये उभे आहेत. इथे युद्ध करावं का करू नये या बाबतीत अर्जुनाच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ उडालेला आहे. कारण त्यांनी जे नीतिशास्त्र धर्मशास्त्र जे काही शिकलंय त्याच्यात शिकवणुकीनुसार काय आहे की गुरूंची पूजा करावी. गुरूंना मारणं म्हणजे मोठं पाप आहे. आणि त्याचबरोबर ज्यांचा कार्याकार्य विवेक सुटलेला आहे अशा गुरूंना शासन करणं हे सुद्धा गरजेचंच आहे आणि न्याय्यच आहे असं धर्मशास्त्रात म्हटलेलं. मग आता त्याच्या पुढे 2 आवाहन आहेत. एक पहिलं आवाहन केलेलं आहे त्याला धृतराष्ट्राने. गुरूंना मारून राज्य मिळवण्यापेक्षा भिक्षा मागून जगणं सुद्धा जास्त श्रेयस्कर आहे हे भावनिक आवाहन त्याला केलेलं आहे धृतराष्ट्राने. आणि दुसरं केलेलं आहे श्रीकृष्णाने. तो काय म्हणतो अन्यायाविरुद्ध लढणं हा स्वधर्म सोडून भिक्षा मागणं हे क्षत्रिय धर्माला लांछनास्पद आहे. तेव्हा तुझं क्षत्रिय धर्म पाळणं हे जास्त योग्य आहे. म्हणजे कृष्णाने केलेलं आवाहन एका बाजूला आणि धृतराष्ट्राने केलेलं आवाहन दुसऱ्या बाजूला. आता 2 धर्म त्याच्या समोर आहेत. त्याच्यातला काय निवडू. त्या 2 धर्मांच्या कात्रीत तो सापडलाय. आणि अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा त्याला म्हणतात धर्म संकट. आपल्या बोली भाषेत ज्याला म्हणतो आपण धरलं तर चावतं सोडलं तर पळतं. अशी त्याची काय करू काय हेही बरोबर आहे हेही बरोबर. तर 2 परस्पर विरोधी गोष्टी जेव्हा समोर अशा उभ्या ठाकतात तेव्हा त्याला असं म्हणलं जातं की धर्मसंकट आता उभं ठाकलेलं आहे. आता काय करायचं. आणि म्हणून त्याला प्रश्न पडलाय की आम्ही जिंकू का ते आम्हाला जिंकतील. यद्वा जयेम यदि वा नहा जयेयुः. आता खरं तर अर्जुन हा विजयी वीर आहे. म्हणजे ज्याला नेहमी विजयाची सवय आहे किंवा जो कधीच अजूनपर्यंत पराजय झालेला नाही असा. त्याला का असं वाटावं म्हणजे असा प्रश्न का पडावा की आम्ही जिंकू का तो जिंकू. तर प्रश्न तो पडलेला नाहीये. प्रश्न काय पडलाय की आम्ही जिंकू का आम्ही असं युद्ध करू की त्यांना ते जिंकतील ते जिंकू शकतील. म्हणजे युद्ध तर करायचं करण्यासाठी पण ते अशा पद्धतीने करायचं हाफ हार्टेडली की युद्ध केल्यासारखं पण होईल आणि तेही जिंकतील. तर ही अशी अर्धविजयी वृत्ती ज्याला हाफ हार्टेड बॅटल असं म्हणतात. तर हे लढलेलं हे अर्जुनाला फक्त माहिती की असं जर केलं तर ते श्रीकृष्णाला नक्कीच आवडणार नाहीये. आणि म्हणून त्याला जी अस्वस्थता त्या धर्मसंकटामुळे निर्माण झालेली आहे ती अस्वस्थता दूर करण्याच्या निमित्ताने का होईना तो श्रीकृष्णाला आता पुढच्या 7व्या श्लोकामध्ये शरण जातो. आता या श्लोकामध्ये 6व्या श्लोकामध्ये जी गुरूंची यादी म्हणजे विश्वद्रोण मुख्यतः
जे ज्या गुरूंचा उल्लेख आहे ते त्याचे विद्या गुरु आहेत. ते त्याला विद्या शिकवणारे आणि विद्यावंत करणारे, त्याचं रक्षण पालन पोषण करणारे, संस्कार करणारे असे गुरु आहेत. पण ते सद्गुरु नाहीये. सद्गुरूची काय व्याख्या आहे? सद्गुरु म्हणजे ज्याला सत म्हणजे काय हे स्वतःला कळलंय. आपण बघितलंय सतची व्याख्या, शाश्वत जे चिरंतन टिकतं ते सत. हे ज्याला खऱ्या अर्थाने कळलंय आणि त्याचा अनुभव जो शिष्याला सुद्धा देऊ शकेल तो सद्गुरु. आणि अर्जुनाला हे फक्त माहितीये की या धर्म संकटातून आपल्याला जर कोणी वाचवू शकणार असेल तर तो एक श्रीकृष्ण. त्यामुळे पुढच्या श्लोकामध्ये तो त्या सद्गुरूला कसा शरण जातो आणि पुढे काय होतं ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. आता आपण 6 श्लोक संपवले, म्हणजे 4, 5 आणि 6 3 श्लोक आपले झाले. कुणाला काही शंका आहे का किंवा काही विचारायचं असेल तर? नसेल तर आपण प्रार्थना म्हणूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.